नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा इंदुमती यार्दी लिखित भारतरत्न यामधील पुढचे भारतरत्न चक्रवर्ती राजगोपालाचारी बुद्धिमान मुत्सद्दी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. अव्वल दर्जाचे मुत्सद्दी, थोर तत्त्वज्ञ व भारताचे पहिले हिंदी गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी हे त्यांच्या सहकार्यात व भारतीय लोकात राजाजी या नावानेच ओळखले जात. तसेच काही वर्तुळात सियार या छोट्या अद्यंत नावाने पण त्यांचा उल्लेख होत असे. त्यांचे चरित्र म्हणजे भारतातील अर्वाचीन काळातील राजकीय घडामोडींचा इतिहास असेच म्हणावं लागेल. ते गांधीजींचे निकटवर्ती सहकारी होते व गांधी विचारसरणीवर योग्य भाषा करण्याची पात्रता त्यांच्या ठायी होती. तेजस्वी बुद्धिमत्ता, स्पष्ट विचारशक्ती, विरोधाभास निर्भीडपणे तोंड देऊन हाती घेतलेले काम तडीस नेण्याची जिद्द व विलक्षण दूरदृष्टी हे राजाजींचे विशेष गुण होते. राजाजींचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी मद्रास प्रांतातील सेलम जिल्ह्यातील होसूर या गावी झाला. त्यांचे वडील जुन्या पठडीतले संस्कृत पंडित होते. त्यांचे कुटुंब वैष्णव पंथीय सनातनी ब्राह्मणांचे होते. राजाजींचे प्राथमिक शिक्षण होसूर येथे झाले. मद्रास विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा 12व्या वर्षी उत्तीर्ण केली. बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजात BA झाले. नंतर मद्रास कॉलेजमधून BA ही पदवी मिळवली. विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या बुद्धिमत्तेचे तेज चमकू लागले. शालेय अभ्यासक्रमाशिवाय त्यांना इंग्लिश आणि भारतीय अक्षरवाङ्मय यांचे खूप वाचन केले. शेक्सपियर, स्कॉट, थोरो, टॉल्स्टॉय यांचे साहित्य त्यांनी बालपणीच वाचले. दादाभाई नौरोजी, विजय राघवाचारी, ॲनी बेझंट यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. महात्मा गांधी यांचे राजकीय नेते झाले. लौकिक व्यवहारात गांधीजी त्यांचे व्याही होते, पण राजकीय बाबतीत गांधीजींशी त्यांचे उघड विरोधही झाले. राजाजींच्या राजकीय जीवनात त्यांना अनेक चढउतारांना तोंड द्यावे लागले, पण दरेक प्रसंगात ते अद्वितीयच ठरले. राजाजी उंच व किरकोळ शरीरयष्टीचे होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. हाताने धुतलेला सदरा, धोतर आणि उपरणे ते वापरीत. डोळ्यांवर काळा चष्मा असे. जालियनवाला बागेच्या हत्याकांडाच्या घटनेपासून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. नंतर ते सतत आघाडीवरच राहिले. गांधीवादाचे भाष्यकार म्हणून त्यांनी नाव मिळवले, म्हणून तामिळनाडूची जनता त्यांना तामिळ गांधी म्हणून संबोधित असे. राजाजींनी सेलम येथे जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली व्यवसायाचा प्रारंभ केला व अल्पकाळात उत्तम जम बसवला. नंतर मद्रासच्या हायकोर्टात ते वकिली करू लागले व तेथे उत्तम वकील अशी ख्याती त्यांना प्राप्त झाली. त्यांना आर्थिक स्वास्थ्य व सामाजिक प्रतिष्ठा लाभली. हळूहळू ते सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागले. ते सेलम नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. तेथे पाण्यासाठी नळ ही सोय त्यांनी केली व इतर जनहिताची कामेसुद्धा त्यांनी केली. 1919-20 पासून गांधीजींचा स्वातंत्र्य लढा जोरात सुरू झाला. या लढ्याचे स्वरूप दुहेरी होते. एक म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध राजकीय लढा देणे व दुसरे म्हणजे खादी ग्रामोद्योग, अस्पृश्यता निर्मूलन, मद्यपान बंदी, राष्ट्रभाषा, निसर्गोपचार असे अनेक रचनात्मक कार्यक्रम सुरू करून लोकांमध्ये सुधारणा घडवून आणणे. 1919 ते 1929 या दशकात राजाजी प्रामुख्याने या विधायक कार्यक्रमात गुंतले होते. राजाजी दारू व मादक पदार्थ बंदी समितीचे सचिव होते.
हे कार्य त्यांनी कार्यक्षमतेने केले व पुढे जेव्हा ते मद्रासचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मद्रास प्रांतात दारूबंदी जाहीर केली. तसेच मद्रास प्रांतातील शाळांमधून हिंदी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली. रचनात्मक कार्यक्रमात खादीला महत्त्वाचे स्थान होते. राजाजींनी खादी प्रसाराची चळवळ मद्रास प्रांतात मोठ्या चिकाटीने चालवून दाखवली आणि मद्रासची खादी भारतात प्रसिद्ध पावली. राजाजी धर्मनिष्ठ वैष्णव ब्राह्मण होते, पण कालबाह्य रूढी झुगारून देण्याची ताकद त्यांच्यात होती. स्पृश्य अस्पृश्य, श्रीमंत गरीब, उच्च नीच असले भेदभाव त्यांनी कधीच मानले नाहीत. त्या काळात तामिळनाडूमध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व होते व शूद्र दबलेले होते. काँग्रेस ही ब्राह्मणांची संस्था आहे व त्यांना स्वातंत्र्य मिळाले तर ते शूद्रांचा अधिक छळ करतील अशी चिथावणी इंग्रज शूद्रांना देत होते. काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात फूट पाडणे हाच त्यांचा मुख्य हेतू होता. या चिथावणीस राजाजींनी धैर्याने तोंड दिले व आपण ब्राह्मण असलो तरी अस्पृश्यता, जाती, पंथ, धर्मभेद मानणार नाही असे जाहीर केले. त्यावेळी ब्राह्मण व ब्राह्मणेतरांची खूप टीका त्यांना सहन करावी लागली. पण आपले कार्य निष्ठेने चालू ठेवून तामिळनाडूमध्ये काँग्रेसला असलेला विरोध त्यांनी हाणून पाडला व अस्पृश्यता निवारणाचे कार्य सातत्याने चालू ठेवले. ते मद्रासचे मुख्यमंत्री असताना 1939मध्ये मद्रास मंदिर प्रवेश कायदा पास करून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. राजाजींनी मोठ्या कर्तव्यदक्ष भावनेने आणि बुद्धिचातुर्याने प्रांताचा कारभार सुधारला. एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन देशाला झाले. 1937च्या काळात 8 प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर होती. काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात राजाजींचीच भरीव कामगिरी होती. यावेळी अल्पकाळ का होईना सरकार चालवण्याचा अनुभव काँग्रेस मंत्रिमंडळाला आला. 17 नोव्हेंबर 1921 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारताला भेट दिली. त्या दिवशी राष्ट्राने पूर्ण हरताळ पाळला. सरकारने काँग्रेसच्या सर्व सभांवर बंदी घातली. राजाजींनी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण केले. त्यांना अटक होऊन वेल्लोरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. राजाजींनी आपल्या संपन्न वकिलीवर तुळशीपत्र ठेवले व देशासाठी असहकाराच्या आंदोलनात हजर झाले. गांधीजींनी पुकारलेल्या लढ्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले. त्यांनी 5 वेळेस कारावासही भोगला. 1923 साली नागपूरमध्ये राजाजींनी झेंडा सत्याग्रहाचे संचलन केले व 1925मध्ये खादी प्रचारासाठी तिरुचेनगोड येथे आश्रम स्थापन केला. 1930मध्ये तामिळनाडूत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले तर त्रिचा ते वेंदरायम येथे गांधीजींच्या दांडी यात्रेसाठी कूच केले. यामुळे दक्षिण भारतातील राजकीय वातावरण अधिक उद्दीपित झाले. राजाजींना अटक झाली. राजाजी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यामध्ये एक प्रमुख सूत्रधार बनले. 1921 साली गया येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. राजाजींच्या बुद्धिमत्तेने देशभरचे नेते चकित झाले. ते काँग्रेस सरचिटणीस झाले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य झाले व प्रांतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे बरीच वर्ष राहिले. 1937 ते 1939 या काळात मद्रासचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठ्या कर्तबगारीने प्रांताचा कारभार सुधारला. 1939 साली युरोपमध्ये दुसरे महायुद्ध भडकले. इंग्रजांनी भारतीय नेत्यांची संमती मुळीच न घेता हिंदुस्थानला युद्धात गोवून टाकले. काँग्रेसने या अपमानाचा निषेध म्हणून मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले. राजाजींनी पण मंत्रिपद सोडले. भारताचा युद्धविरोध दर्शवण्यासाठी गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. राजाजींनी या चळवळीत भाग घेऊन सत्याग्रह केला. 1940-41 या काळात त्यांना
1 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. बंदिवासात पण राजाजी एक आदर्श सत्याग्रही म्हणून राहिले. तुरुंगाच्या सर्व नियमांचे ते पालन करीत. स्वतःचे कपडे धुणे, खोली झाडणे ही कामे ते स्वतःच करत. उरलेल्या वेळात सूतकताई, लेखन यात ते वेळ घालत. 1922 ते 1942 पर्यंत राजाजी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सभासद होते. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. पण 1942 मध्ये क्रिप्स योजनेबाबत त्यांचा इतर सर्व काँग्रेस नेत्यांशी संघर्ष उद्भवला. त्यावेळी क्रिप्स साहेब लंडनहून एक योजना घेऊन आले होते. त्या योजनेत मुस्लिमांना खुश करण्यासाठी भारताची फाळणी सुचवलेली होती. मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली होतीच. या योजनेवर चर्चा करण्यासाठी अलाहाबादच्या आनंद भवनात काँग्रेस नेत्यांची जुलै 1942 रोजी बैठक भरली. देशाची फाळणी करणे कोणालाच रुचण्यासारखे नव्हते. सर्व काँग्रेस नेत्यांनी ती फेटाळून लावली होती. फक्त राजाजींचे मत भिन्न होते. पाकिस्तानची निर्मिती ही अटळ गोष्ट आहे हे या दूरदर्शी माणसाने त्याच वेळी जाणले होते. तरी फाळणी तत्वतः मान्य करून मुस्लिम लीगशी योग्य संबंध ठेवावे म्हणजे हिंदू मुस्लिमांचे सख्य तरी राहील, नाहीतर पुढे दडपणाने वाईटपणा येऊन ती गोष्ट मान्य करावी लागली तर मात्र फाळणी होऊनही हिंदू मुस्लिम या दोन जमातीमध्ये कायमचे शत्रुत्व राहील असे आपले निर्भीड मत राजाजींनी त्या बैठकीत मांडले व क्रिप्स योजना स्वीकारावी हे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांच्या या विचारामुळे सर्व काँग्रेस नेते राजाजींविरुद्ध उभे राहिले. तेथील विरोधी वातावरण पाहून राजाजींनी काँग्रेसचे त्यागपत्र दिले. राजाजींच्या स्पष्ट वक्तेपणाची जबरदस्त किंमत त्यांना द्यावी लागली. देशद्रोही, देश बुडवा, देशघातकी अशा शब्दात की टीका होऊन त्यांच्यावर दगडफेक पण झाली. 1942च्या छोडो भारत या आंदोलनात राजाजींनी मग भाग घेतला नाही. ते काँग्रेसच्या राष्ट्रीय आंदोलनापासून एकाकी अलिप्त राहिले. तथापि या देशात हिंदू मुस्लिम ऐक्य होणे अत्यंत आवश्यक आहे अशी त्यांची धारणा राहिल्यामुळे ते या संबंधित चिंतन करत राहिले. शेवटी 1944 साली त्यांनी हिंदू मुस्लिमांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एक योजना तयार केली. या राजाजींच्या योजनेच्या आधारावरच पुढे गांधीजींना वाटाघाटी झाल्या. स्वातंत्र्यासाठी नाईलाजाने भारतीय नेत्यांना पाकिस्तानच्या निर्मितीस मान्यता घ्यावी लागली. फाळणीचे विपरीत परिणाम देशाला भोगावे लागले. खूप मानवसंहार झाला. हिंदू मुस्लिम शत्रुत्व कायम होऊन भारत आणि पाकिस्तान यात नेहमीच कलहाचे वातावरण राहत आले. भारताशी वैरभाव ठेवणे हे पाकिस्तानच्या धोरणाचे सूत्र झाले आहे. दुसऱ्या युद्धानंतर ब्रिटिशांकडून सत्तांतर होऊन देश स्वतंत्र झाला. 1947 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल पद राजाजींकडे आले. बंगालचे तुकडे झाल्यामुळे तेथे बिकट परिस्थिती होती. राजाजींनी अल्पकाळात बंगाली जनतेमध्ये धैर्य निर्माण केले व बंगालची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड माउंटबॅटन इंग्लंडला गेल्यावर जून 1948 पासून ते 25 जानेवारी 1950 पर्यंत राजाजी भारताचे गव्हर्नर जनरल राहिले. राजाजी हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे हिंदी गव्हर्नर जनरल होत. देशद्रोही म्हणून गणलेल्या या व्यक्तीकडे हे सर्वोच्च पद आले. 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारताची नवी राज्यघटना अंमलात आली. त्यानुसार गव्हर्नर जनरल हे पद जाऊन राष्ट्रपती हे सर्वोच्च पद त्या ठिकाणी आले. 27 जानेवारी 1950 मध्ये राजाजी मद्रासला जाण्यास निघाले. पण पंडित नेहरूंना त्यांच्यासारखा कुशल राजकर्ता
आपल्या मंत्रिमंडळात असावा असे वाटले व बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांना नियुक्त केले. पुढे 15 डिसेंबर 1950 रोजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. वल्लभभाईसारख्या खंबीर धोरणाच्या पोलादी पुरुषाची जागा राजाजींनीच घ्यावी लागली आणि जानेवारी ते नोव्हेंबर 1951 ते गृहमंत्रीपदावर होते. 1952 साली नवीन घटनेनुसार देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी मद्रास प्रांतात कम्युनिस्टांचे बरेच वर्चस्व होते. ते मोडण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी व मद्रास प्रांतातील पुढाकाऱ्यांनी राजाजींना मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. 75 वर्षांच्या राजाजींनी हे पद 1952 ते 54 या काळात भूषवले. मद्रास प्रांतात सुव्यवस्था प्रस्थापित करून कम्युनिस्टांचे वर्चस्व हाणून पाडले. यानंतर मात्र ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहू लागले. काँग्रेसला विधायक विरोध करणारा हा प्रबल विरोधी पक्ष पाहिजेच या उद्देशाने राजाजींनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. सत्ताधारी पक्षाची कितीतरी धोरणे त्यांना मान्य नव्हती आणि कर्तव्य म्हणून ते निर्भीडपणे प्रखर शब्दात टीकाही करत असत. आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र चाचणी विरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गांधी पीस फाउंडेशनच्या वतीने इंग्लंड, अमेरिका आदी देशातील नेत्यांशी अण्वस्त्र चाचण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. त्या शिष्टमंडळाचे नेते राजाजीच होते. त्यांनी परदेशीय राष्ट्रप्रमुखांना अण्वस्त्रांच्या स्फोटातील धोके प्रभावीपणे विशद करून सांगितले. परदेशी नियतकालिकांमधून त्यांचे विचार प्रसिद्ध झाले. त्यावर चर्चा पण झाली. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही राजाजींनी बरेच लिखाण केले. रामायण, महाभारत, उपनिषदे, भजगोविंदम ही त्यांची महत्त्वाची प्रकाशने. यातील रामायण आणि महाभारत यांची भाषांतरे इतर भारतीय व परदेशीय भाषांतूनही झालेली आहेत. मद्रासमधून निघणाऱ्या स्वराज्य नावाच्या साप्ताहिकातूनही राजाजी अनेक विषयांवर लिखाण करत असत. या त्यांच्या कार्यावरून त्यांच्या विविध पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते. त्यांची विचारसरणी सर्वसमावेशक व व्यापक अशी होती. प्रखर बुद्धिमत्ता व पारदर्शक प्रामाणिकपणा त्यांच्या ठायी होता. धार्मिक असूनही कालबाह्य रूढींचा त्याग करण्याचे धैर्य त्यांच्या ठायी होते. योग्य वाटेल ते निर्भीडपणे बोलून त्याप्रमाणे आचरण्याची धमक त्यांच्या अंगी वसत होती. राजाजी 25 डिसेंबर 1972 रोजी परलोकीवासी झाले. त्यांची तपस्या, त्याग व राष्ट्रसेवा याचा बहुमान म्हणून 1954 मध्ये भारताने भारतरत्न हा किताब त्यांना समर्पित केला.